नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला, धननिरंकारजी. बघा अवतारवाणीमध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज काय म्हणतात? आहार वस्त्र भूषणावरी घृणा कुणाची का करशी, वैभवास पाहून कुणाच्या मनी आपुल्या का जळशी. धर्म जातीच्या पडून घाणीत घाण लावून का घेशी, घाबरून का संसाराला घर त्यागुनी वनी जाशी. भले बुरे पाहून कुणाला द्वेष मनी तू का करशी, वाईट तितके कमवून का व्यर्थ जीवना घालविशी. सोडून या उत्तम भक्तीला मिथ्या ढोंग का करशी, कर्म धर्म नो केत बसूनी उगाच वाहत का जाशी. त्यागी मानवा तू चतुराई, नतमस्तक हो गुरुपदी, अवतार नको तू घुसळू पाणी, संतांनी दाविला विधी. ह्या पदातून आपल्याला शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज काय समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की आहार वस्त्र भूषणावरी घृणा कुणाची का करशी. बाबाजी म्हणतायत की कुणाच्या तरी खाण्यापिण्यावरून किंवा कोणी असे कपडे घातले तसे कपडे घातले म्हणून का कुणाची घृणा करत बसलाय. बघा आम्ही महाराष्ट्रातली लोक, त्यातली त्यात आम्ही खेडेगावातले. बघा आमच्या इकडे जर घरात एखादी सून आणायची असेल ना, तर आमच्या डोक्यामध्ये अगोदर विचार असतो की ती साडी घालणारी पाहिजे, डोक्यावर पदर घेणारी पाहिजे, म्हणजे ती आमचं घर नीट सांभाळेल, सासू सासऱ्यांनाही नीट सांभाळेल. पण ह्याची गॅरंटी देता येते का की तिनं साडी घातली, डोक्यावर पदर घेतला म्हणजे ती हे सगळं व्यवस्थित करेल? नाही गॅरंटी देता येणार. का तर साडी घातली म्हणजे हे सगळं करेल असं नाही, त्याच्यासाठी संस्कार पाहिजेत. आणि ते संस्कार नसतील ना तर मग साडी घातली काय, अगर कसलेही कपडे घातले काय काय फरक नाही पडत. अहो एखादी जीन्स टॉप मधली सुद्धा मुलगी ह्या घराला खूप सुंदरपणे खूप छान सांभाळू शकते. आम्ही अशा सुनाही भरपूर बघितल्यात. वेळ आल्यावर डोक्यावरचा पदर कमरेला खोचून सासऱ्यासोबत लगेच भांडायला तयार असतात. तशीचा सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या की कपड्यावरून कुणाची कुवत ठरवता येत नाही. कपडे कोणाचे कोण कसं आहे हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे उगाच तर्क वितर्क नकोत, नाही का. पुढे जाऊन शहनशाहजी म्हणतायत की वैभवास पाहून कुणाच्या मनी आपुल्या का जळशी. अहो एखादा खूप श्रीमंत आहे, तुम्ही का जळताय? आहे ना, त्याची त्यानं कष्ट केलं असेल म्हणून तो श्रीमंत झाला असेल. आपल्याकडे ती कुवत नसेल कष्ट करायची, आपण करत नसेल, समजा काही कारण असतील, पण जळण्याची काय गरज आहे, नाही का. अहो एखादा कितीतरी मोठा श्रीमंत माणूस असतो आणि काही कारणास्तव त्याला एवढा मोठा लॉस होतो, एवढा लॉस होतो की त्याला अक्षरशः राहायला घर नसतं. म्हणून तो माणूस एका अशा ठिकाणी जातो की जिथं मच्छीमारी करणारे लोक राहत असतात. आता तिथे एक माणूस असाच गरीब असतो, त्याच्याकडे एक काठी असते, त्या काठीला दोर असतो, तो रोज त्याच्या साह्याने काही मासे पकडत असतो. रोज 2-3 मासे पकडत असेल, ते मासे विकून आपला उदरनिर्वाह करत असतो. आता हा माणूस त्याच्या शेजारी जाऊन राहिल्यामुळं त्याच्यासोबत जातो एक काठी आणि तशीच दोर घेऊन. आता एका दिवशी त्याला 2-3 मासे सापडतात, तो ते मासे विकतो, त्यातले निम्मे पैसे सेव्हिंग म्हणून ठेवतो आणि निम्मे पैसे खर्चतो. आता दुसऱ्या दिवशी तो माणूस जाताना एकटा जात नाही, त्याच्या सोबतीला अजून एक माणूस घेऊन जातो आणि तशीच काठी आणि दोर घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी त्याला डबल डबल मासे सापडतात. आता विकल्यानंतर तो त्यातलेही निम्मे पैसे सेव्हिंग म्हणून ठेवतो आणि निम्मे पैसे खर्चतो. आता तिसऱ्या दिवशी तो दोघं नाही तर तिघं जातात. असं करता करता त्याचा व्यापार एवढा वाढतो की अक्षरशः तो माणूस तिथला माशाचा सगळ्यात मोठा व्यापारी होतो. दाशीचा सांगण्याचा भाव काय आहे तो लक्षात घ्या. जो तिथला गरीब माणूस असतो ना, तो तसाच आहे, कितीतरी वर्ष तिथे मासे पकडतोय तरी तसाच आहे. आता रोजचा येणारा पैसा तो असाच उडवतोय, असाच खर्च करतोय, सेव्हिंग म्हणून काहीच वाचवून ठेवत नाही, प्रयत्न काहीच करत नाही. म्हणून त्याची गरिबी तशीच आहे. आणि जो श्रीमंत व्यक्ती होता ना, लॉस जरी झाला तरी तो पुढं त्याला माहित आहे की नेमकं काय केल्यानंतर आपण श्रीमंत होऊ शकतो, म्हणून त्याची खटाटोप चालू होती. देरेहारी आणि पलंगावरी असं तरी होणार नाही ना. त्यामुळे आपण आपलं कष्ट करून ते वैभव, ते धन दौलत सगळं काही कमवायचं आहे, जेवढं की आपल्याला गरजेचं असेल. तशीचा सांगण्याचा भाव एवढाच आहे की शहनशाहजी म्हणतायत की वैभवास पाहून कुणाच्या मनी आपुल्या का जळशी. अहो त्याने त्याच्या हिमतीने केलेलं, आपण जळायची काय गरज आहे, नाही का. अहो साधी शेजाऱ्याला लॉटरी लागली तरी माणसाच्या आतील हावभाव लगेच बदलतात. मला लागली असती तर काय झालं असतं, त्याला काय गरज होती, त्याला अगोदरच एवढं मोठं होतं ना.
एके दिवशी एक माणूस खूप खुश असतो, पेढे वाटत असतो अक्षरशः गल्लीत. लोक म्हणतात, अहो काय झालंय, काय झालंय? काही नाही म्हणे, आमच्या शेजाऱ्याला लॉटरी लागली. काय, शेजाऱ्याला लॉटरी लागली आणि तुम्ही एवढे कसे काय खुश झाले? त्यावेळेस तो म्हणतो, अहो शेजाऱ्याला लॉटरी लागली खरी, पण त्याचं तिकीटच हरवलंय. झाशीचा सांगण्याचा भाव एवढाच आहे की आज आपली मनस्थिती कशी होत चालली. म्हणतात ना की दुसऱ्याला खड्डा खोदल्यानंतर आपणच त्याच्यात पडत असतो. मग कुठंतरी आपली गत ती होत चालली. आपली भावना दुसऱ्याबद्दल जी पाहिजे ती राहतच नाही, ती कुठंतरी वेगळीकडेच चाललेली आहे. मग ते माझ्या सद्गुरूला अपेक्षित नाही. पुढे जाऊन शहेनशाहजी म्हणतायत की धर्म जातीच्या पडून घाणीत घाण लावून का घेश. आता आपण सगळ्यांनी तर पहिल्यापासून एक प्रार्थना ऐकलेली असेल की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि आज आम्ही या मिशन मध्ये आल्यानंतर काय शिकलो? सद्गुरू अगोदर तर आम्हाला सांगते प्रेमाने बोला. मग सगळ्यात महत्वाचं हे आहे, आम्ही तेच शिकलोय का नाही हे जास्त महत्वाचं आहे असं दासीला तर वाटतं. तर प्रेमानं बोलणं अगोदर जास्त महत्वाचं आहे. जेव्हा आपण बोलू ना तेव्हा समोरचाही बोलणार आहे. आपण एखाद्याला कसल्याही भाषेत बोलू आणि अपेक्षा करू त्याच्याकडून प्रेमाची, नाही भेटणार ते. म्हणून शहेनशाहजी म्हणतायत की धर्म जातीच्या पडून घाणीत घाण लावून का घ्यायची. अहो धर्मच माहित नाही कोणता आहे आणि आपण त्याच्या बढाया मारत बसू, मी ह्या धर्माचा, मी त्या धर्माचा. आज आम्हाला गीतकारही सांगतोय की मानवतेचा धर्म खरा हा सकल जीवावर प्रेम करावे. मग आज आपण ह्या जातीपातीमध्ये एवढं का अडकून पडलो आहोत? अगं भगवंतानं प्रत्येकाला आपापली एक कला दिलेली असते. त्या कलेचा वापर करून कोण मडके घडवतंय, कोण चपला घडवतंय, कोण लोखंडाच्या वस्तू घडवतंय, कोण सोन्या चांदीचे दागिने घडवतंय, कोणी लाकडाच्या वस्तू घडवतंय, कोणी कपडे तयार करते, कोणी कपडे विकतंय. म्हणजे ज्याच्या त्याच्यानुसार आपल्या आपल्या कोतीनं आपली आपली कामं करतायत लोक. पण ह्या कामाच्या आधारे याच माणसानं त्यांना ह्या जातीपाती करून दिल्या आणि हे उच नीच ही ठरवून टाकलं. मग आज आपणच ह्या जाती निर्माण केल्या आणि आपणच ह्या घाणीत एवढं अडकत गेलो की स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच बनवतच गेलो. पण आज आम्हाला हे सद्गुरू सांगत नाही. म्हणूनच एके ठिकाणी अवतार सिंहजी महाराज म्हणतात की कोणाच्याही देहावरती वर्ण जातीचे चिन्ह नसे, उच्च नीच बनवून कुणाला प्रभूने या धाडिले नसे. एखाद्याही माणसाला या भगवंतानं एक असं चिन्ह देऊन पाठवलं नाही की हा ह्या जातीचा आहे म्हणून. मग आपण काय ह्याच्यात फसलोय? आणि कुठेतरी ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठीच हा सद्गुरू अवतरित होत असतो. युगानुयुगे संतांनी तेच कार्य केलेलं आहे आणि हा सद्गुरूही तेच कार्य करत आहे. पुढे जाऊन शहेनशाहजी म्हणतायत की घाबरू नका संसाराला घर त्यागून वनी जाशी. आपल्याला सद्गुरू या गृहस्थामध्ये राहून भक्ती करायला सांगतायत. मग हे घरदार सोडून जंगलामध्ये वनामध्ये जाण्यानं काय होणार आहे? लोक म्हणतात रिद्धी सिद्धी प्राप्त करायची आहे. पण एके ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे सगळं करूनही तो भगवंत प्राप्त होणार नाही. फक्त आणि फक्त अहंकार येईल, दुसरं काही नाही. मग पुढे शहेनशाहजी म्हणतायत की हा चांगला आहे, हा वाईट आहे, म्हणजे भले बुरे पाहून कोणाला द्वेष म्हणे तू का करशी. कितीही वाईट कमवून काय मिळवणार आहेत आपण? त्याच्यासाठी जे करायचंय ना ते व्यवस्थित आणि चांगलंच करायचं. त्याही पुढे जाऊन शहेनशाहजी म्हणतायत की सोडून या उत्तम भक्तीला मिथ्या ढोंगी का बनशी. बघा एवढी उत्तम भक्ती प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक संतांनी सांगितले की सद्गुरू मिळाल्याशिवाय भक्तीला सुरुवातच होत नाही. मग आपल्याला सद्गुरू मिळाला, हे ब्रह्मज्ञान कळाले, मग आता आपली भक्ती चालू झाली. म्हणून शहेनशाहजी म्हणतायत सोडून या उत्तम भक्तीला मिथ्या ढोंगी का बनशी. आज आपण जगामध्ये बघत असतो की हे ढोंगी बुवा काय काय करत असतात. आमच्याच शेजारच्या गावामधली एक घटना आहे. स्वतःच्या घरची परिस्थिती चांगली नाही, जावयाच्या घरची परिस्थिती चांगली नाही, जावई दारू पितो, या कारणास्तव एक महिला देवरशाकडे गेली.
म्हणजे मांत्रिकाकडे गेली. तिथे गेल्यानंतर त्याला सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर त्याने एक उपाय सांगितला. म्हणले तुम्हाला नरबळी द्यावा लागेल. आता त्या माता माऊलीनं तो नरबळी देण्यासाठी आपल्या सख्या भावाचा 5 वर्षाचा मुलगा निवडला आणि दोघा तिघाच्या मदतीनं तो नरबळी दिलाही. आता काही दिवसांनी त्यांना माहिती झालं, पोलिसांना माहिती झालं, त्यांना अटकही झाली. पण या सगळ्याचा काय उपयोग आहे? व्हायचं ते तर झालं ना. ते कशासाठी? अज्ञानामुळं. अहो त्यांच्या जवळच हे ज्ञान असतं तर ते लोक असं करू शकले असते का? त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम भक्ती हीच आहे आणि हेच कार्य कुठेतरी आपल्याला करायचंय. आज सद्गुरू अहोरात्र धडपड करतायत कशासाठी? त्या जगाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी, अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी. आज आपल्यालाही तेच कार्य दिले. भले माझ्याच्यानं ते कार्य होणार नाही, पण माझाही कुठेतरी त्या खारीचा वाटा असावा. माझंही कुठेतरी त्या चिमणीसारखं एवढ्या जंगलाला जरी आग लागलेली असेल ना, तरी चोचेत घेऊन एक एक थेंब घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न ती चिमणी करत असते. तसा माझाही प्रयत्न असला पाहिजे की मलाही ह्या निरंकारी मिशनचं कार्य करायचंय. मग आज तो प्रयत्न माझा आहे का? ते जास्त महत्वाचं आहे. पुढे जाऊन शहनशाहजी म्हणतायत की त्या गिमानवा तू चतुराई नतमस्तक हो गुरुपदी, अवतार नको तू घुसळू पाणी, संतांनी दाविला विधी. मग संतांनी कोणता विधी दावलाय आपल्याला? संत म्हणतायत की सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. एके ठिकाणी रामदास स्वामी म्हणतायत की नाना देवांच्या नाना प्रतिमा लोकपूजिती धरुनी प्रेमा, ज्यांच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ते आधी ओळखले पाहिजे. अहो दुधापासून लोणी काढण्यासाठी एक प्रोसेस असते. त्या दुधामध्ये थोडं दही टाकून त्याला विरजावं लागतं आणि नंतर ते दही झाल्यानंतर घुसळून त्याचं लोणी निघत असतं. मग त्यासाठीच हा भगवंत पाहण्यासाठी सुद्धा एक प्रोसेस आहे. अगोदर संताजवळ जावं लागेल, संत आपल्याला सद्गुरू जवळ नेतील आणि सद्गुरू ह्या परमात्म्याची ओळख करून देत असतो. तसेला एक बाबाजीचं वाक्य आठवते. सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज म्हणले होते कि दास को इतने बरस हो गए लेकिन अभी भी लगता है कि जैसे दास पानी में मधानी मार रहा है. बाबाजीला काय सांगायचं होतं की इतके वर्ष झालो तरी अजून मी काहीच प्राप्त करू शकलो नाही असं दासला वाटते. का? का तर आम्ही त्यांचं ऐकत नव्हतो. म्हणून आता तरी हो जागा, नाहीतर पुढे आहे दगा, असंही संतांनी सांगितलेलंच आहे. इतक्या वर्ष 36 वर्ष आपण बाबाजीचं नाही ऐकलं, पण आता तरी या सद्गुरूचं ऐकूयात आणि ते जसं सांगतायत तसं त्यांच्यानुसार आपलं आचरण करूयात. दासीकडून जर काही चुकत असेल तर दासीला उदार अंतकरणाने क्षमा करा. प्रेमाने बोला. धन्य रंगाज.